हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टेक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण दैनंदिन रसायनशास्त्र हा टॉपिक कव्हर करणार आहे. याच्यामध्ये आपण प्लास्टिक आणि त्याचे महत्त्वाचे उपयोग, त्याचे प्रकार हे डिटेलमध्ये कव्हर करणार आहे. याचा उपयोग तुम्हाला रिव्हिजनसाठी कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मटेरियल देण्याचा प्रयत्न असेल. दुसरं म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया. दैनंदिन रसायनशास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे प्लास्टिक. आता या प्लास्टिकचे दोन प्रकार पडतात. ते दोन प्रकार कशावरनं पडतात की उष्णतेचा होणारा इफेक्ट कसा आहे त्याच्यानुसार याचे दोन प्रकार पडतात. तर ते दोन कोणते कसं ते आपण आता पाहूया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रकार येतो त्याला थर्मोप्लास्टिक असं म्हटलं जातं किंवा त्याला दुसरं नाव आहे थर्मोप्लास्टिक किंवा त्याला दुसरं नाव आहे ते म्हणजे उष्मामृदू प्लास्टिक. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय की ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो केव्हाही आणि कधीही त्या प्लास्टिकला थर्मोप्लास्टिक म्हणतात. थर्मोप्लास्टिक किंवा उष्मामृदू प्लास्टिकची उदाहरणं कशी लक्षात ठेवायची तर पॉलिथिन म्हणजे पॉलीवरनं सुरू होणारी सगळी उदाहरणं त्याची असतात. पॉलिथिन, पॉलिइथिलीन, पॉलिस्टायरीन. पॉलिस्टायरीन हे खूप महत्वाचं आहे कारण थर्मोकॉल जे आपण म्हणतो थर्मोकॉल म्हणजे काय इट इज नथिंग बट अ पॉली स्टायरीन आहे ते लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरा प्रकार पडतो तो म्हणजे थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणजे काय की समजा असं एखादं प्लास्टिक की जे त्याचा आकार एकदा दिल्यानंतर बदलतो परंतु नंतर त्याचा आकार सारखा सारखा आपल्याला बदलता येत नाहीये. सारखा सारखा आकार आपण त्याचा बदलू शकत नाही, त्याला थर्मोसेटिंग म्हणतात. थर्मोसेटिंगचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण कोणतं देता येईल तर परीक्षेच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं असणारं उदाहरण त्याला आपण बॅकेलाइट असं म्हणतो. काय म्हणतो? बॅकेलाइट. थर्मोसेटिंगचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे बॅकेलाइट. बॅकेलाइट का महत्त्वाचं आहे कारण कारण जगातलं पहिलं प्लास्टिक हे लिओ बॅकलँड या शास्त्रज्ञाने 1907 मध्ये न्यूयॉर्कमध्ये तयार केलं होतं आणि त्याला नाव दिलं होतं बॅकेलाइट. त्या बॅकेलँड या शास्त्रज्ञाच्या नावावरून त्याला बॅकेलाइट असं नाव दिलं होतं आणि जगातलं पहिलं प्लास्टिक कोणतं असेल तर ते बॅकेलाइट आहे. तर हे महत्त्वाचा पॉईंट आहे. तर मग ते कोणतं येतं थर्मोसेटिंगमध्ये. म्हणजे थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग म्हणजे काय? थर्मोप्लास्टिक म्हणजे त्याला उष्ममृदू प्लास्टिक म्हणतात की ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार केव्हाही कधीही देता येतो त्याला थर्मोप्लास्टिक म्हणतात. म्हणजे त्यात पॉलिथिन, पॉलिव्हिनाइल क्लोराईड, PVC म्हणतो आपण किंवा पॉलिस्टायरीन म्हणजे जे थर्मोकॉल आपण जे म्हणतो ते. थर्मोसेटिंग म्हणजे उष्मादृढ प्लास्टिक. म्हणजे एकदा आकार दिला की त्याचा परत उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येत नाही. म्हणजे एखादा विशिष्ट आकार प्राप्त झालाय परत जर तुम्हाला त्याचा आकार बदलायचा असेल तर थर्मोसेटिंग प्लास्टिकमध्ये तुम्हाला त्याचा उपयोग व आकार बदलता येत. याचा उपयोग कुठं होऊ शकतो तर जे घरगुती विद्युत उपकरणाची बटणं असतील घरावर तुम्ही पाहिलं असेल किंवा जे आपण प्रेशर कुकर वापरतो त्याच्या हँडलवरचं आवरण असेल तर त्याच्यामध्ये थर्मोसेटिंग प्लास्टिकचा वापर केला जातो. थर्मोसेटिंग प्लास्टिकचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे बॅकेलाइट कारण जगातलं पहिलं प्लास्टिक हे बॅकेलाइट आहे. आता प्लास्टिकचे गुणधर्म जर बघितले तर प्लास्टिक गंजत नाही, विघटन होत नाही किंवा त्याच्यावर कुठला वाऱ्याचा, पाण्याचा, पावसाचा असा काही विशेष परिणाम तुम्हाला तिथं दिसत नाही. त्यामुळं दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लास्टिक हा विजेचा सुवाहक आहे की द्रुवाहक आहे किंवा प्लास्टिक हा विद्युत सुवाहक आहे का द्रुवाहक आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे प्लास्टिकचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म प्लास्टिक हा उष्णतेचा आणि विद्युतचा दुर्वाहक आहे. बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर लक्षात असू द्या प्लास्टिक हा उष्णता व विद्युत याचा दुर्वाहक आहे. आता थर्मोप्लास्टिक जे आपण म्हटलं की हवा तसा आकार देता येतो त्याची उदाहरणं बघितली तर पॉलिफिनाइल क्लोराईड, पॉलिस्टायरीन, पॉलिइथिलीन किंवा पॉलिप्रोपिलीन हे झाले. आता यातलं पॉलिस्टायरीन खूप महत्त्वाचं आहे कारण पॉलिस्टायरीन कशामध्ये येतं तर ते मी ऑलरेडी थर्मोकॉल तुम्हाला सांगितलं होतं. पॉलिस्टायरीनचे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे जे CD DVDचे कव्हर आहेत ना तर त्याच्यामध्ये पॉलिस्टायरीन असतं किंवा जे रेफ्रिजरेटर किंवा आपण फ्रीज म्हणतो त्याच्या विद्युत उपकरणामध्ये जे उष्णतारोधक किंवा उष्मारोधक जे भाग असतो ना तो पॉलिस्टायरीनचा भाग असतो. हे दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पॉलिव्हिनाइल क्लोराईड म्हणजे बाटल्या, रेनकोट, पाईप, दोरखंड, फर्निचर अशा बऱ्याचशा ठिकाणी मध्ये ते सापडतं. पॉलिथिन म्हणजे पिशव्या आपण जे म्हणतो ते पॉलिथिन समजतं. पॉलिप्रोपिलीन म्हणजे काय प्रोपिलीन तर हे जे लाऊडस्पीकर आणि वाहनांचं भाग आहेत ना लाऊडस्पीकर आणि वाहनांचं भाग हे पॉलिप्रोपिलीनने बनलेले असतात किंवा प्रयोगशाळेतली उपकरणं हे सुद्धा पॉलिप्रोपिलीनचे बनलेले असतात. म्हणजे थर्मोप्लास्टिकची उदाहरणं लक्षात ठेवायचं झालं तर सगळे पॉलीवाली लक्षात ठेवायचं. पॉलिव्हिनाइल क्लोराईड, पॉलिस्टायरीन, पॉलिइथिलीन, पॉलिप्रोपिलीन असं लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर
येतो तो म्हणजे थर्मोसेटिंग प्लास्टिक. थर्मोसेटिंग प्लास्टिकची जर वेगवेगळे उदाहरणं बघितलं, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं ते म्हणजे बॅकेलाइट, की जगातलं पहिलं प्लास्टिक जे निर्माण करण्यात आलं होतं ते 1907 साली न्यूयॉर्कमध्ये जेक बॅकेलंड यांनी केलं होतं. तर याचा उपयोग कुठं होतो? रेडिओ, टीव्ही, टेलिफोन यांचं जे महत्त्वाचं कॅबिनेट, त्याच्यानंतर खेळणी, घरातल्या महत्त्वाच्या वस्तू याच्यामध्ये बॅकेलाइटचा वापर केला जातो. त्यानंतर मेलेमाइन प्लास्टिक हे सुद्धा येतं. परंतु तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. थर्मासेटिंगमध्ये ना पॉलीयुरेथ्रिन आणि पॉलीइस्टर हे सेटिंग प्लास्टिकची उदाहरणं आहेत. नॉट थर्मोप्लास्टिकची उदाहरणं नाहीत, हे लक्षात ठेवा. पॉलीयुरेथ्रिन आणि पॉलीइस्टर हे कशाची उदाहरणं आहेत? तर थर्मासेटिंगची उदाहरणं आहेत. पॉलीयुरेथ्रिन म्हणजे ज्या छोट्या बोटी असतील, फर्निचर, वाहनाच्या सीट्स. पॉलीयुरेथेन म्हणलं की वाहनाच्या सीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पॉलिएस्टर म्हणजे काय? कापड उद्योगामध्ये किंवा तंतुकाच बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. हे दोन घटक एवढं लक्षात ठेवायचे आहेत. थर्मोसेटिंग प्लास्टिकची उदाहरणं जर म्हटलं की याची उदाहरणामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? पॉलीयुरेथिन आणि पॉलीइस्टर हे दोन फक्त महत्वाचे आहेत, परीक्षेला याच्यावर विचारलं जाऊ शकेल. आता माहित आहे का तुम्हाला, हा एक सेक्शन आहे. माहिती आहे का तुम्हाला या सेक्शनमध्ये जे मायक्रोवेव्ह आपण ओव्हन म्हणतो, ओव्हनमध्ये जे अन्न शिजवण्यासाठी वापरली जाणारी भांडी सुद्धा प्लास्टिकपासून बनवलेली असतात. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेफ्लॉन. टेफ्लॉन काय आहे? तर टेफ्लॉन हा सुद्धा एक प्लास्टिकचाच प्रकार आहे. म्हणजे वाहनांचं जे ओरखडं होतं त्यापासून संरक्षण होण्यासाठी गाडीवरनं ज्या टेफ्लॉनचं कोटिंग करण्यात आलेलं असतं, हा सुद्धा एक प्लास्टिकचाच प्रकार आहे. तर हे जरूर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण थर्मोकॉलमध्ये उदाहरण घेतलं होतं. थर्मोकॉल म्हणजे काय? तर ती पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थाचंच एक रूप आहे, ते म्हणजे थर्मोकॉल. थर्मोकॉल म्हटलं की पॉलिस्टायरीन, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी महत्त्वाचं आहे. आता महत्त्वाचं काय आहे हे रिझन देण्याचं 8वीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये याच्याबद्दल बरंचसं दिलंय. का रिझन आहे ते महत्त्वाचं? तर त्याचं रिझन म्हणजे हे जे थर्मोकॉल आहे, या थर्मोकॉलच्या अतिवापरामुळं पर्यावरण आणि मानवावर सुद्धा काही परिणाम झाले. फॉर एक्झाम्पल, जे स्टायरीन मध्ये ना कर्करोगजन्य घटक आहेत, त्याच्यामुळं जे व्यक्ती किंवा जे गोष्टी थर्मोकॉलच्या जास्त सतत सानिध्यात येतात ना, तर त्या व्यक्तींना रक्ताचा कर्करोग, त्याला आपण ल्युकेमिया म्हणतो, आणि लिम्फोमा या प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता जास्त आहे. आधुनिक रिसर्चमध्ये या गोष्टी दिसून आलेल्या आहेत. त्यामुळे स्टायरीन म्हणजे त्याला आपण थर्मोकॉल म्हणतो, की त्याचा वापर जास्त झाल्यामुळे रक्ताचा ल्युकेमिया, कॅन्सर ज्याला ल्युकेमिया म्हणतो, आणि लिम्फोमा या प्रकारचे रोग होण्याची शक्यता ही जास्त आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे काच. काय घटक आहे? काच. काच तयार होण्यासाठी कोणते कोणते घटक असतात? तर त्याच्यामध्ये सिलिका म्हणतो. सिलिका म्हणजे काय असतं? तर ते SiO2 असतं. त्याला आपण सिलिका किंवा वाळू असेही म्हणतो. सिलिका म्हणजे वाळू, SiO2 काचेमध्ये जर बघितलं जाते. त्यानंतर सिलिकॅनच्या मिश्रणातून तयार झालेला हा पदार्थ असतो. सिलिका अर्थात SiO2 त्याला आपण वाळू असं म्हणतो. हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर सोडा लाईम काच, त्यानंतर बोरोसिलिकेट काच, सिलिका काच, अल्कली सिलिकेट काच, असे वेगवेगळे प्रकार पडतात. त्यातले आपल्या परीक्षेसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काच आहे ती म्हणजे सोडा लाईम काच. कारण जगामधले जे एकूण काच उत्पादन आहे त्यातलं 80% उत्पादन ह्या सोडा लाईम काचेचं होतं. किती टक्के? 80% उत्पादन. आणि सोडा लाईम काचेमध्ये असणारे महत्त्वाचे घटक कोणते? तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे SiO2 किंवा त्याला आपण वाळू असं म्हणतो किंवा त्याला आपण सिलिका म्हणतो. याचं जे प्रमाण आहे तर याचं प्रमाण असतं 60 ते 80%. किती प्रमाण असतं? 60 ते 80%. दुसरा महत्त्वाचा घटक असतो त्याच्यामध्ये, तर त्याला म्हटलं जातं Na2CO3 किंवा त्याला आपण सोडियम कार्बोनेट. Na2CO3 किंवा त्याला आपण सोडियम कार्बोनेट किंवा त्याला आपण सोडा ॲश असंही म्हणतो. याचं प्रमाण हे 25% असतं. म्हणजे सोडा लाईम काचेमध्ये SiO2चं प्रमाण असतं 60 ते 80%. Na2CO3 किंवा त्याला आपण सोडियम कार्बोनेट किंवा सोडा ॲश म्हणतो, त्याचं 25% प्रमाण असतं. तिसरा घटक असतो तो म्हणजे CaCO3 किंवा त्याला आपण चुनखडी म्हणतो. चुनखडी किंवा कॅल्शियम कार्बोनेट म्हणतो. या कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण असतं 10%. म्हणजे सोडा लाईम काचेमध्ये असलेले महत्त्वाचे घटक SiO2 60 ते 80%, Na2CO3 म्हणजे त्याला सोडा ॲश किंवा सोडियम कार्बोनेट म्हणतो, याचं प्रमाण असतं 20 ते 25%. 25%. त्यानंतर चुनखडी किंवा कॅल्शियम कार्बोनेट म्हणतो, याचं प्रमाण असतं 10%. तर हे सोडा लाईम काचेमध्ये महत्त्वाचे घटक. त्यानंतर ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड हे खूप अल्प प्रमाणामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतात.
दुसरं म्हणजे सोडा लाईम काचेचा उपयोग म्हणजे ज्या खिडकीच्या काचा असतील किंवा तुम्ही बरण्या बघितल्या असतील, बाटल्या वापरत असतील, या दैनंदिन जीवनातल्या ज्या घरगुती वस्तू बनवण्यासाठी ही काच सगळ्यात जास्त उपयोगात येते. परंतु या काचेचा एक आणखी एक गुणधर्म आहे, म्हणजे या काचेला जर तुम्ही जास्त उष्णता दिली, ही जी सोडा लाईम काच आहे, या सोडा लाईम काचेला जर जास्त उष्णता दिली किंवा जलद थंड केलं ना, ही काच एकदम तडकते. हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. हां, तर हे जरूर लक्षात असू द्या. त्याच्यानंतर बोरोसिलिकेट काच एक महत्त्वाची आहे. बोरोसिलिकेट काच का? तर जे प्रयोगशाळामधली उपकरणं आहेत ना, हे तयार करण्यासाठी बोरोसिलिकेट काच वापरली जाते. बोरोसिलिकेट काचमध्ये महत्त्वाचं काय असतं, तर याच्यामध्ये झिंक झिंक ऑक्साईड असतं. झिंक ऑक्साईड. बोरोसिलिकेट काचमध्ये काय असतं? झिंक ऑक्साईड किंवा बोरोसिलिकेट हे असतं. आणि प्रयोगशाळेतल्या उपकरणामध्ये ही काच वापरली जाते. तर हे महत्त्वाचं पॉइंट 2 आहेत, हे ज्याचा फक्त माहीत असू द्या. दुसरं म्हणजे काय असतं, की वाळू म्हणजे आपण त्याला सिलिकॉन डायऑक्साईड म्हणतो, म्हणजे SiO2 म्हणतो. ह्याला जर वितळण्यासाठी किती तापमानाची गरज असते, तर 1700 डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते. मग ते वितळवलं जातं आणि त्याच्यापासून सोडा लाईम काच तयार केली जाते. मग सोडा लाईम काचेला हवा तो आकार देता येतो. त्याच्यानंतर बोरोसिलिकेट काचेचा आणखी महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे औषधावर या काचेचा परिणाम होत नाही. त्यामुळे औषध निर्मिती उद्योगामध्ये किंवा औषध ठेवण्यासाठी बोरोसिलिकेट काचेपासून तयार केलेल्या ज्या बाटल्या असतात ना, ते वापरतात. त्यामुळे बोरोसिलिकेट काच सुद्धा खूप महत्त्वाची आहे. परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला त्याला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर अल्कली सिलिकेट काच. अल्कली सिलिकेट काच का महत्त्वाची आहे? कारण अल्कली सिलिकेट काच याच्यामध्ये पाणी विद्राव्य असतं. त्यामुळे तिला जलकाच किंवा वॉटर ग्लास असंही म्हटलं जातं. अल्कली सिलिकेटला जलकाच किंवा वॉटर ग्लास असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर रंगीत काच म्हणून असते, म्हणजे सोडा लाईम काचेचं जर बघितलं तर ती रंगहीन तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे एखाद्या काचेला जर विशिष्ट रंग द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात का होईना विशिष्ट धातूचे ऑक्साईड मिसळावे लागतात. फॉर एक्झाम्पल निळसर हिरवी काच जर तयार करायची असेल तर फेरस ऑक्साईड त्यामध्ये मिसळावं लागतं किंवा लाल रंगाची काच तयार करायची असेल तर त्याच्यामध्ये कॉपर ऑक्साईड मिसळावं लागतं. त्यानंतर शेवटचा पॉईंट येतो तो म्हणजे काच तयार करताना मिश्रण जे आहे ना, तर 1500 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवावं लागतं. म्हणजे इंधनाच्या ज्वलनातून तयार होणारे जे सल्फर डायऑक्साईड असेल, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड असे हरितगृह वायू बाहेर टाकले जातात. त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो. त्यामुळं हा एक महत्त्वाचा इफेक्ट आहे काचेचा पर्यावरणावर होणारा परिणाम. तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय, की परीक्षे दृष्टीने इम्पॉर्टंट काय आहे? ते 8वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातला एक महत्त्वाचा टॉपिक होता. तो आपल्याला कव्हर करायचा होता, मग आपण कव्हर केलाय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.